एकनाथ पाटील, वय 88 वर्षे, सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक. तरुणपणी अन्यायाचा प्रतिकार करणाऱ्या लढ्यात अग्रभागी. सध्या अनाथ मुक्या मित्रांचा नम्र सेवक म्हणजे अनिमल्लवर. उर्मिला आगरकर ही माझी मानसकन्या. तिने लिहिलेल्या मनी मानसी या सत्यकथनाचा जागतिक स्तरावर अनुवाद व्हावा ही माझी मनापासूनची इच्छा आहे. श्रोते हो, माझी आपणास कळकळीची विनंती आहे की विविध भाषांमध्ये या सत्यकथनाचे अनुवाद व्हावे. यासाठी आपणांपैकी कुणीतरी पुढे यावे. जागतिक आई आणि तात्या खूप शिस्तप्रिय, स्वच्छतेच्या बाबतीत कडक, जितके प्रेमळ तितकेच खाष्ट. आई जेवढी कडक तेवढी साधी आणि तितकीच खंबीरही होती. एखादी गोष्ट नाही म्हणजे नाहीच, एखादी गोष्ट करायची म्हणजे करायचीच. सोलापुरातील गड्डा मैदानाजवळ सिद्धेश्वर पेठेत आम्ही 7वी पर्यंत तिथे राहायला होतो. तिथले सिद्धेश्वर पेठेतील शेणानं सारवायचं घर पाहून वडिलांच्या मित्रानं स्वतःसाठी घेतलेला प्लॉट वडिलांना घेतलेल्याच किमतीत देऊन तिथं घर बांधायला सांगितलं. सर्व काकांच्यात मिळून एकत्रच घर बांधलं. तिथूनच आम्ही भावंड सिद्धेश्वर प्रशालेत शाळेला जायचो. 10वीला मला 67% मार्क पडले. आईला खूप वाटायचं, वैद्यकीय क्षेत्रात आपण नोकरी केली, रुग्णांची सेवा केली, पण आपण डॉक्टर होऊ शकलो नाही. आपल्या एका तरी मुलानं डॉक्टर व्हावं. 12वीला मार्क्स कमी पडल्यामुळे संग्रामची 1% मेडिकलला ऍडमिशन होती. 86ला क्लोज झालं आणि त्याला 85% पडले. पुन्हा 1 वर्ष गॅप घेतला. पहिलीला असताना बालवाडी न करता डायरेक्ट माझ्यावर पहिलीत ऍडमिशन घेतल्यामुळं मेडिकलसाठी पुन्हा नंबर लागूनही 18 वर्ष पूर्ण होत नाहीत म्हटल्यावर त्याला थांबावं लागलं. त्यात त्याची स्वतःची मेडिकलला जायची अजिबात इच्छा नव्हती. आईसारखा तो अगदी वागण्यात बोलण्यात स्पष्ट असल्यामुळं त्याने मेडिकलला जाणार नाही म्हणून सरळ सांगून टाकलं, मला इंजिनिअरिंग मध्ये इंटरेस्ट आहे, अशी इच्छा व्यक्त केली. पण अशा परिस्थितीत बायोलॉजी घेऊन सायन्स केल्यामुळे त्याच्याकडे मॅथ्स विषय नव्हता. पुन्हा त्याने डिप्लोमाला ऍडमिशन घेतली आणि डिप्लोमामध्ये तो महाराष्ट्रात पहिला आला. पुढे त्याला बीईला ऍडमिशन मिळाले. मी BScच्या फर्स्ट इयरला असतानाच आई आणि तात्यांचा ऍक्सिडेंट झाला. सोलापूर पासूनच जवळच कोंडी हे आमचं गाव. कोंडीला गावाकडे द्राक्षाची बाग लावली होती. त्या बागेची पूजा करण्यासाठी आई आणि तात्यांना काकांनी गावाकडे बोलवलं. त्यासाठी ते कोंडीला गेले. द्राक्षाच्या पेट्या भरून सगळेजण वाट पाहत थांबले होते. तात्या आणि आईच्या हस्ते द्राक्षाने भरलेल्या पेट्या गाडीत पाठवून दिल्या आणि जेवण न करता ते लगेच सोलापूरकडे निघाले. परत येताना विनायक पंपाजवळ समोरून येणारा ट्रक त्यांना दिसला नाही. त्या वळणावर गाडीची आणि तात्यांच्या स्कूटरची धडक झाली. दोघंही खाली पडले. आईच्या पायावरून ट्रकचं चाक गेलं. आईच्या पायाचा पूर्ण चेंदा मेंदा झाला होता. अशा वेळीही आईकडे इतकी प्रसंगावधानता होती की रक्ताच्या थारोळ्यात पडूनही चक्कर येत असतानाही स्वतःच्या साडीने आपला पाय स्वतः गुंडाळला. वडिलांच्या पायाच्या पोटरीतून आरपार काहीतरी टोकदार घुसून बाहेर आलं होतं. त्यामुळे पोटरीचं पूर्ण कातडं सोलून निघालं होतं. जागीच तात्या बेशुद्ध झाले. त्या अवस्थेतही आई तात्यांना बघा, त्यांना पाणी द्या असं ओरडत होती. 27 जानेवारी 1986ला हा ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंटची केस असल्यामुळे आई आणि तात्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. आईच्या उजव्या पायाच्या तळव्याचा पूर्ण चिंदामिंदा झाला होता. बोटं तुटली होती, टाचही तुटली होती. त्यामुळे तिच्या पायाच्या मांसाचे गोळे स्वच्छ करून त्यावर पूर्ण पायाला खालून वरून तिच्याच दोन्ही मांड्यांचे विधभर कातडे काढून तिच्या पावलावर गोधडी शिवल्यासारखं लावून शिवायचं होतं. त्याला ग्राफ्टिंग करणं म्हणतात. ते ऑपरेशन करावं लागणार होतं.
त्यासाठी तिच्याच दोन्ही मांड्यावरील विधभर कातडे काढून तिच्या जखमेचं ऑपरेशन केलं. ग्राफ्टिंग करावं लागलं. ते ग्राफ्टिंग किती टिकतंय त्याच्यावर त्या पायाचं बरं होणं अवलंबून होतं. दुर्दैवानं त्याच्यातील एक एक ग्राफ्ट इन्फेक्शन होईल तसं गळून पडू लागलं. त्या जखमांचं ड्रेसिंग एक दिवस आड करावं लागायचं. रक्त, मांस, पू यांनी भरलेली वेदनामय जखम घेऊन ती जगायची. डॉक्टर फोर्सेफने पस बाहेर काढायचे. हे सगळं होत असताना, जखमा धुवत असताना तोंडात पदराचा बोळा कुंपून आई विव्हळायची, ओरडायची, जीवाच्या आकांतानं सगळं सोसत राहायची. डॉक्टर ड्रेसिंगला येणार म्हटल्यावर ड्रेसिंगची ट्रॉली वाजली की तिच्या जखमेऐवजी पोटातच जास्त मोठी कळ उठायची आणि टॉयलेटला जायचं म्हणायची. त्यावेळी तिनं भयंकर वेदना सहन केल्या. अशा परिस्थितीत माझी मावस बहीण सरोजिनी जगताप तिच्या सोबत दवाखान्यात असायची आणि मी घरातलं करायची. आईला 4 महिने दवाखान्यात राहावं लागलं. तात्या 1 महिना दवाखान्यात होते. दोघंही दवाखान्यात असल्याने घरातल्या माझ्या पाठच्या 3 भावंडांचा आणि दवाखान्यातल्या आई वडिलांचा व मावस बहिणीचा असा आम्हा 7 जणांचा स्वयंपाक आणि घरकाम करण्याची जबाबदारी माझ्यावर पडली. माझी BSc पहिल्या वर्षाची परीक्षा 2 महिन्यावर येऊन टिकली. अभ्यास तर काहीच करू शकत नव्हते. डॉक्टरने सांगितलं, हे ग्राफ पडत गेलं तर पाय कापावा लागेल. इतकं करूनही शेवटी ते ग्राफ गळून पडलेच. पण त्यावेळी इतर काही फारशा सुविधा पाय कापायला नसल्यामुळं आई पाय कट करायला नकोच म्हणायची. पाय कापला तर पुढच्या अडचणी आणखीन वाढतील असं तिला वाटायचं. मी माझ्या आणि आईच्या अनुभवावर म्हणते की माणसाच्या पूर्व आयुष्यावर त्याचं उत्तर आयुष्य बरंचसं अवलंबून असतं. आईला जी नर्सिंगची कला अवगत होती तीच कला किंवा कसब स्वतःच्या आयुष्यासाठी पुढे तिला उपयोगी पडलं. नर्सिंगच्या त्या ज्ञानाचा तिला इतका उपयोग झाला की पुढे 20 वर्ष तिनं स्वतः जखमांचं ड्रेसिंग केलं. तिच्या धाडसाचं मला तर इतकं कौतुक वाटतं. कधीही ती रडत बसली नाही. स्वतःच्या हातानं त्या जखमा धुताना, स्वच्छ करताना, त्यातील पू काढताना जे धाडस लागतं, जे धैर्य लागतं ते तिच्याकडे होतं. म्हणून ती आजही जिवंत आहे. ते तिच्यातील चिवट अशा सहनशीलतेमुळे. सुरुवातीचे काही महिने जखमांच्या ड्रेसिंगसाठी डॉक्टर घरी यायचे. पुढे मीही शिकून आईचं ड्रेसिंग करायचं. नंतर माझं लग्न झाल्यावर ती स्वतः करायला लागली. तब्बल 4 महिने हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर वॉकरच्या साहाय्यानं तर घरी आली. अशा दिव्यातून जात सगळं करत उरकत राबत मी नोट्स नसताना, पुस्तकं नसताना जे जे उपलब्ध आहे तेवढ्या अभ्यासावर फर्स्ट इयर पास झाले. मुळात जे शिकवणारे शिक्षक होते तेच इतके नवीन होते की त्यांची आमच्या वेळी आमची 3री बॅच होती. त्यांनाही जास्त माहिती व अनुभव नव्हता. ग्रॅज्युएशन झालं आणि लगेच नोकरीला लागलेले सर. त्या अभ्यासाचा पुन्हा इतका त्रास झाला की कुठून बुद्धी सुचली आणि मायक्रोबायोलॉजी घेतली असं वाटायला लागलं. केवळ मैत्रिणींनी ठरवलं आणि आपण त्यांच्यावर ऍडमिशन घेतली एवढंच काय ते झालं होतं. आपण काय करतो, कुठं जातो, कशासाठी करतो काही डोक्यात आलं नाही. कसलाच विचार नाही की पुढे याचं भविष्य काय आहे किंवा भविष्यासाठी यात काही आहे का. त्यावेळी शिकत असताना खरंच रक्ताच्या नात्यापेक्षा जोडलेली माणसं कशी आधार होतात त्याचं एक उदाहरण आवर्जून सांगावंसं. नाव म्हणजे माझी स्वाती पकाले ही मैत्रीण. 4थी पासून आज तयागत आमच्या जिव्हाळ्याची मैत्री आहे. त्या काळात माझा दिनक्रम म्हणजे सकाळी उठायचं, घरातल्या 6-7 माणसांचा स्वयंपाक उरकायचा. त्यावेळी माझ्या पाठचा 2 नंबरचा भाऊ समीर माझ्या मदतीला सतत असायचा. बहिणीसारखा मदतीला धावायचा. तो तेव्हा 11वी शिकत होता आणि सर्वात धाकटा भाऊ सुशील 9वी शिकत होता. समीर मला म्हणाला, माई तू संध्याकाळी लवकर 7 वाजता मैत्रिणीकडे अभ्यासाला जात जा. मी घरातलं सगळं सांभाळतो. कधी कधी तो मला स्वयंपाकातही मदत करायचा. तो छोट्या छोट्याच कामात मदत करायचा, पण ही छोटीशी मदत ही त्यावेळीची गरज म्हणून खूप मोलाची होती.
समीरमुळे मी अभ्यास करायला बिनधास्त जाऊ शकले, कारण आई वडिलांना भेटायला म्हणून सतत घरी पाहुणे यायचे. कामाला वेळ पुरायचा नाही. मग अभ्यासाला तरी कुठून वेळ मिळणार? सकाळी सायकल घेऊन दयानंद कॉलेज गाठायचं. संध्याकाळी कॉलेजहून परतताना मार्केटला जाऊन भाज्या खरेदी करायच्या, मग घर गाठायचं. घरी पुन्हा संध्याकाळी स्वयंपाकाला झुंपून घ्यायचं. अभ्यास कधी करणार? पण ठरवून एप्रिल अखेर 15 दिवस संध्याकाळी स्वयंपाक लवकर उरकायचा आणि स्वातीच्या घरी जाऊन अभ्यास करायचा असं नियोजन केलं. हा अभ्यासही रात्री 2-2 वाजेपर्यंत जागून केला. त्यावेळी स्वातीची आई आम्हाला चहा, कॉफी आणि खायला काही लागलं तर द्यायच्या. आमची काळजी घ्यायच्या. कसली शक्ती होती अंगात माहित नाही, पण पुन्हा सकाळी 6 वाजल्यापासून ठरलेला दिनक्रम सुरू असायचा. काही दिवसांनी चपात्या करायला एक बाई लावली. आईला साधा पायही टेकता येत नव्हता. ती वॉकर घेऊन घरातल्या घरात चालायची. ज्यावेळी पाय कापायला सांगितला होता त्यावेळी तिने तो कापू दिला नाही. 20 वर्ष ड्रेसिंग आणि अँटीबायोटिक घेऊन तो जपला. बदलून बदलून गोळ्या खायची. समीरचं औषधाचं दुकान असल्यामुळे तो औषधं बदलून द्यायचा. 20 वर्ष हा पाय सांभाळत असताना मध्ये मध्ये ही जखम पूर्ण बरी झालेली असायची. नंतर त्या जखमेचं गँग्रीन झालं. उंदीर मेल्यासारखा वास यायला लागला. ज्यावेळी गँग्रीनचं इन्फेक्शन जास्त वाढलं तेव्हा तात्या तिच्या सोबत असायचे. त्यांनीही तिला खूप सहकार्य केलं. दवाखान्यातला हा प्रकार तिला नकोसा वाटायचा. अनावश्यक अशा खूप गोष्टी तिथं असतात. तिथं काय आणि कसं चालतं हे सगळं माहीत असल्यामुळे ती दवाखान्यात जायचं टाळायची. दवाखान्याचं नावच काढू द्यायची नाही. एक अनाठाई भीती तिच्या दवाखान्याबद्दल मनात होती. ती म्हणायची काय व्हायचं ते होऊ दे, मी घर सोडणार नाही. ती कधीच दवाखान्यात तपासण्या करायला गेली नाही. जे एकदा ऍक्सिडेंट झाल्यानंतर दवाखान्यातून घरी आली ती पुन्हा परत गेलीच नाही. एकदा संग्राम आला. तो म्हणाला, तू दवाखान्यात येतेस की नाही, का उचलून नेऊ तुला? अक्षरशः त्याने आईला उचलून घ्यायला लागला तेव्हा ती म्हणाली, नको बाबा, मी चालत येईल. त्यावेळी दवाखान्यात नेऊन तपासल्यावर डॉक्टरने सांगितलं की गँग्रीन झालंय आणि ते कुठपर्यंत गेलंय ते पाहायला हवं. आणि ते खूप आत गेलं असेल तर आम्ही काहीच करू शकणार नाही. पायातच कुठेतरी गँग्रीनचा एंड दिसला तर आम्ही तिथपर्यंत कट करू शकतो. त्याच्यावर गेलं असेल तर आम्ही आत्ताच सांगू शकत नाही. सुदैवानं ते खूप वाढलेलं नव्हतं, परंतु आणखीन उशीर झाला असता तर अवघड झालं असतं. नंतर त्यांनी गुडघ्यापासून पाय कट करू शकतो असं सांगितलं. हा पाय कट करतेवेळी तिचं वय 72 वर्ष होतं. 72व्या वर्षी पाय कापत असताना ती अगदी कुरासारखं ओरडत होती. तो प्रसंग आठवला की आजही अंगावर रोमांच उभे राहतात. तिच्या पायाचं अख्खं हाड कट केलं, त्याच्या वेदना काय असतील? पेन किलरचा किती उपयोग होणार? तिला वेदना होतच होत्या, ती ओरडतच होती आणि सहनही करत होती. आम्ही सगळेजण जीवाची घालमेल घेऊन दवाखान्यात उभे होतो. ऑपरेशनच्या वेळी सुद्धा भीतीच होती की ते नीट होतंय की नाही. पाय कट करताना सुद्धा फटकन कट करून पाय लांब उडवला. कापलेल्या भागाचं इन्फेक्शन पुन्हा चांगल्या भागाला होऊ नये म्हणून ही काळजी घेतात. आई स्वतः सांगायची सगळं, कशा पद्धतीनं कट केला, कसा आवाज आला, पाय कुठल्या बाजूला उडून पडाला, तिनं स्वतः पाहिलं ते. अति धाडसी आणि खंबीर असंच तिला म्हणावं लागेल. तिचा खंबीरपणा खूप मोठा आहे. तोच काही प्रमाणात माझ्या अंगी असावा असं मला वाटतं.